नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। बाप एक नंबरी तर बेटा 10 नंबरी असं म्हणत मुख्यमंत्री हल्लाबोल करतायत। शिवांचं उत्तर हे मतपेटीतून मिळेल असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षण ही टिकून दाखवू असंही एकनाथ शिंदे यावेळी आश्वस्त करतायत। ते समोरचे लोक आज ज्यांचं जेवढं आपण राजकारणात जेवढे वर्ष काम केलं तेवढं वय देखील ज्यांचं नाहीये ते आज भ्रमिष्ट झालेले आहेत। त्यांचं सरकार गेल्यामुळे सैरभैर झाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। तर बाप एक नंबरी बेटा 10 नंबरी असं काम सुरू आहे। काही शराब आरोप करायला लागले, नीच म्हणाले। नीच म्हणून शिविया तुमच्या मुख्यमंत्र्याला दिली, एका शेतकऱ्याच्या मुलाला ही नीच शिवी तुम्ही सहन करणार? अशा लोकांना तुम्ही जवळ करणार? आज शेतकऱ्याचा मुलगा मी पण आहे, शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव कदम पण आहे। गोर गरिबांना आपण न्याय देण्याचं काम करतो। ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाला देखील, बहुजन समाजाला देखील ही शिवी दिली। मी काही बोललो नाही, तुम्ही आणखी शिव्या द्या। या शिव्यांचा हिशोब येत्या 26 तारखेला ही जनता मतपेटीद्वारे देणार आहे। मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हणून ज्यांनी टिंगल केली तेही या महाविकास आघाडीत आहेत। आणि आज आपण आपल्या सरकारने मराठा आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन 10% देण्याचा निर्णय घेतला। तो टिकू नये म्हणून कोण कोर्टात गेलंय? हेच महाविकास आघाडीतले लोक। आज ते आपण तुमच्या समाजाच्या सुदैवाने आपण टिकवलंय। हे सरकार मराठा आरक्षण टिकवून दाखवणार, कायद्याच्या चौकटीत बसवून दाखवणार, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।